पिसूर तालुका मिरज येथे स्वतःच्या घरात मित्राच्या मदतीने घरफोडी करून 39 ग्रॅम वजनाचे सुमारे 7.39 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. दीपेश बाळासो पाटील वय 25 आणि महेशकुमार खंडेराव पाटील वय 39 दोघेही राहणार बिसूर असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे दागिने, सोन्याचे दागिने व मोबाईल असा 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 11 जुलै 2026 रोजी बिसूर येथील फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घराचा दरवाजा उघडून बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम मुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीचे दागिने विक्रीसाठी येणाऱ्या 2 संशयितांना कॉलेज कॉर्नरजवळील अक्षरम हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान दीपेशकडे सोन्याची चेन आणि अंगठ्या आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता दीपेशने स्वतःच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून मित्र महेश कुमारच्या मदतीने घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.